नागपूरच्या बहुजन समाज पक्षाच्या 2 स्थानिक नेत्यांच्या निलंबनानं वाद निर्माण झाला आहे। नागपूर महानगरपालिकेअंतर्गत पक्षाचे माजी नेते जितेंद्र घोडेस्वार आणि माजी प्रदेश सचिव रुपेश बागेश्वर हे पक्षविरोधी काम केल्याचा आरोप करत त्यांना निलंबित करण्यात आलं होतं। मात्र आपण आजही पक्षाशी जोडलेलं असून आपलं निलंबन हे नियमबाह्य आहे असा खुलासा त्यांनी पत्रकार परिषदेत केला। 2 वर्षापर्यंत म्हणजे आत्तापर्यंत महानगरपालिकेच्या राज्यामध्ये चुनाव झालेले नाहीत आणि वर्तमानमध्ये आता लोकसभेचे चुनाव लागलेले आहेत। माझ्याकडे कुठलाही संघटनात्मक पद 2 वर्षापासून नसताना पक्षातील काही पदाधिकारी जे गटबाजी निर्माण करण्याचा जे प्रयत्न करत आहेत, घोडेस्वार यांचा किंवा रुपेश बागेश्वर यांचा वाढता प्रभाव, त्यांनी जे कार्य केलं लोकसभा चुनावामध्ये यांचा वाढता प्रभाव लक्षात घेता या 3 पदाधिकाऱ्यांनी आमच्यावरती, आम्ही पदाधिकारी नसताना अनुशासनहीनतेचा आमच्यावर आरोप लावून आम्हाला बरखास्त करण्याचा किंवा निलंबित करण्याचा त्यांनी आरोप लावलेला आहे। हे बिनबुडाचा आरोप असून तो निंदनीय आहे। सन्माननीय रुपेशजी बागेश्वर साहेब यांना आणि ह्या जो लोकसभेचे चुनाव झाले त्या लोकसभेमध्ये त्यांना कोणती जिम्मेदारी नसताना त्यांना पक्षातून निलंबित करण्याचं जे काही पत्र आणि सोशल मीडिया या वृत्तपत्रातून जी काही जानकारी आमच्यापर्यंत पोचली, ही जी काही जानकारी आहे याकरता पक्षश्रेष्ठींनी या कोणालाही विश्वासात न घेता आणि त्यांना सोकास नोटीस न देता त्यांनी ही कारवाई केली आणि पक्षाचे जिल्ह्याचे पदाधिकारी सर्व मीटिंग घेऊन त्याची शहानिशा करून योग्य ते 4 तारखेच्या नंतर ज्यांनी पक्षविरोधी काम केलं त्यांच्यावरती निश्चितपणे 4 तारखेनंतर कारवाई होईल हे या ठिकाणी सांगू इच्छितो।